सुनील भोसले साहेबांनी एक या ठिकाणी आपल्याला समस्या सांगण्यासाठी बोलवलेलं आहे आणि सुनील भोसलेंची आपण समस्या समजून घेणार. सुनील भोसले साहेब, काय समस्या आहे म्हणून तुम्ही रोज एक नवीन विषयाला इथं बोलवलं? साहेब, हा वार्ड क्रमांक 8 मध्ये येईल. गली नंबर 4 आणि गली नंबर 3B त्या रस्त्यावरती हा रस्ता आहे. अच्छा. हा रस्त्यावरती गेले 25 ते 30 वर्षापासून इथं अतिक्रमण होतं घराचं आणि गोट्याचं. बर. मग आम्ही गल्लीतल्या नागरिकांनी निवेदन देऊन बरेच वर्ष याला पाठपुरावा केला होता, पण तो काही विषय मार्गी लागला नव्हता. मग गेल्या 1 वर्षापासून आपण त्याचा पाठपुरावा केला आणि गेल्या महिन्यात मार्च मध्ये हे अतिक्रमण पाडलं. सुरुवातीला 6 महिन्यापूर्वी जनावरचा गोटा काढला त्यांनी. अच्छा. महापालिका प्रशासनानं. आणि त्याच्यानंतर मार्च मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये हा घराचं बांधकामाचं अतिक्रमण त्यांनी तोडलेलं आहे. पण त्याच्यानंतर गेले जवळजवळ 1.5 महिना झाला हे राडारोडा काय त्यांनी उचलण्यासाठी टाळाटाळ करतात. महापालिका आयुक्तांना विचारलं, उपायुक्तांना विचारलं तर त्यांनी ते बांधकामाकडे आहे म्हणून सांगतात. बांधकामवाले एकमेकांवर टोलवाटोलवाटोल करतात. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुमची आमची समस्या मागणी ही आहे आहे की हा रस्ता राडारोडा करून नागरिकांसाठी येण्या जाण्यासाठी खुला करावा आणि याच्यावर त्वरित रस्त्याचं डांबरीकरण करून हा लोकांसाठी वापरासाठी उपलब्ध तर रोड क्रमांक 4 व रोड क्रमांक 3B या दोन्हीच्या मध्ये हा जोडणारा रस्ता जो माझ्या डाव्या साईडला संगमेश्वर जे अपार्टमेंट आहे त्याच्या समोरचा रस्ता आणि हा रस्ता हा एकमेकाला जॉईंट करण्यासाठी हा महानगरपालिकेचा ऑलरेडी रस्ता आहे आणि हा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं हा अतिक्रमण काढलेलं आहे आणि आता अतिक्रमण काढल्यानंतर सुद्धा हा राडा रोडा मात्र तिथंच पडलेला आहे. तर मी बांधकाम विभागाकडं आपला राडा रोडा उचलण्यासाठी जी टीम आहे त्या टीमचं नेतृत्व जे करतात अधिकारी त्यांना मी हात जोडून विनंती करतो रोज एक नवीन विषयखंड की तुम्ही हा राडा रोडा हा 2 दिवसाच्या तुम्ही उचला, अन्यथा मी याच्यासाठी माननीय नूतन आयुक्त गांधी साहेब यांना भेटावं लागेल आणि ती वेळ माझ्यावर आणू नका अशीच मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही उचलाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.